नमस्कार, मी लक्ष्मण काळे, डेव्हलपमेंट ऑफिसर, दादर ब्रांच 938. सर्वात प्रथम सगळ्यांचं स्वागत आहे LIC मध्ये. आज आपण पर्टिक्युलरली महिला करिअर एजंट स्कीम बद्दल बोलणार आहोत. यानंतर बी असे वेगवेगळे लेक्चर घेऊन मी येईल तुमच्यासाठी, जेणेकरून आपली ट्रेनिंग पर्पजसाठी आहे की ज्यामध्ये तुम्हाला LIC बद्दल बेसिक नॉलेज, LIC मध्ये नेमकं तुमचं करिअरसाठी ऑपॉर्च्युनिटी काय आहे, तुम्ही नेमकं तुमचा बिझनेस कशा पद्धतीने तुम्ही करू शकता आणि तुम्हाला जास्तीत जास्त इन्कम कसं जनरेट करता येईल यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. प्लस तुम्हाला त्याचे पुरेपूर नॉलेज मी देणार आहे. तर चला सुरू करूया. आता सध्याच्या घडीला LIC ने महिला करिअर एजंट नावाची एक स्कीम लॉन्च करणार आहे. ऍक्च्युली ती सप्टेंबर पासून चालू होऊन जाईल, पण आपल्यासाठी आता सध्याच्या कंडिशनला आपण ऍप्लिकेशन त्यासाठी घेत आहोत. यामध्ये पर्टिक्युलरली वय वर्ष 21 वर्षापासून ते 65 वर्षापर्यंत असणाऱ्या लेडीजसाठी ही स्कीम आहे. याच्यामध्ये कसं असतं की बऱ्यापैकी ज्याही महिला दुसरा कोणताही जॉब करत नाही किंवा एक्स्ट्रा मध्ये दुसरं काही काम करत नाही, पण ते एज्युकेटेड आहेत, त्यांच्याकडे नॉलेज आहे, अशा महिलांसाठी ही पर्टिक्युलर स्कीम आहे. याच्यामध्ये असं म्हणू शकता की तुम्ही कॉलेज स्टुडंट पण चालतात. तर बघूया ही नेमकी स्कीम काय आहे. LIC ने स्पेशली महिलांसाठी आणलेली. तर चला सुरू करूया. नेमकं कसं की प्रत्येक वेळेस आपल्याला एका ठराविक एज नंतर असा विचार असतो की प्रत्येकाला जॉब पाहिजे. तर आता सध्याची परिस्थिती बघता की जॉबसाठी होणारं स्ट्रगल आणि त्यामध्ये सध्याच्या घडीला जे सध्या कॉम्पिटिशन चालू आहे किंवा जे जॉब आहेत ते किती हेक्टिक आहेत, तर यामध्ये एक फायनान्शियल तुम्हाला एक फ्रीडम मिळण्यासाठी LIC एजन्सी एक वेल गुड ऑप्शन असू शकतो. तर ते कशा पद्धतीने काम करतं, काय काय गोष्टी मिळू शकतात तुम्हाला, हे आपण पुढच्या स्लाइड मध्ये बघत जाऊ. तर मेन गोष्ट आहे की तुम्ही तुमच्या स्वतःचा बॉस बनता. तुम्हाला कोणाचाही वरतून कोणाचाही प्रेशर नसणार आहे. तुम्ही तुमचं अर्निंग हे तुमच्यावर डिपेंड आहे. तुम्ही जेवढं काम कराल त्या कामानुसार तुम्हाला तुमचं अर्निंग मिळेल. तर एक फायनान्शियल फ्रीडम तुम्ही स्वतःसाठी तयार करू शकता LIC एजन्सी थ्रू. इफ नॉट नाव देन वेन. जर तुम्ही आज नाही केलं तर नंतर कधी करणार. यामध्ये कसं आहे की तुम्ही म्हणजे ही तुमच्यासाठी एक गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे. तुम्ही जेवढं तुम्ही एफर्ट्स घ्याल, ऍक्च्युली याच्यामध्ये एफर्ट्स म्हणजे का तुम्हाला जास्त काय असं वेगळ्या पद्धतीचं काय करत नाही. फक्त आपला जो क्लायंट बेस असतो, स्वतःचे जे रिलेटिव्ह म्हणा, स्वतःचेच जे आपले कलिग्स म्हणा, आपण त्यांना फक्त एक विचारू शकतो की बाबा तुमच्याकडे इन्शुरन्स आहे का. तर इन्शुरन्स नसेल तर मग त्यांचा इन्शुरन्स आपण काढणार. त्यासाठी मग ज्या इन्शुरन्स मध्ये ज्या गोष्टी असतात की बाबा काय काय कंडिशन असतात, कसं काय करायचं, हे नॉलेज तर आपल्याला इथून ब्रांच थ्रू तुम्हाला आमच्या थ्रू गायडन्स मध्ये मिळून जाईल. पण याच्यामधून कसं आहे की तुम्हाला फक्त तुमचं माउथ हे तुमचा बिझनेस करणार एक साधन आहे. तुम्ही जेवढं बोलाल, लोकांना जेवढं तुम्ही सांगाल, समजून सांगाल, त्या गोष्टीचा तुम्हाला ऍज अ इन्कम म्हणून तुम्हाला फायदा होऊ शकतो. ही एक गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे तुम्हाला. पर्टिक्युलरली आता जसं की आपण महिला करिअर एजंट नावाची जी स्कीम आलेली MCA करून, जी गव्हर्नमेंटनं आणलेली आहे भारत सरकारच्या मार्फत. LIC ऑफ इंडियाना त्यांनी सजेस्ट केलं होतं की तुमच्याकडे काही होऊ शकतं का जॉबसाठी. तर LIC न जसं की पहिला आपल्या याच्यामध्ये धर्तीवर एक जुनी दुसरी स्कीम होती जी की सिटी करिअर एजंट होती. नॉर्मली आपण ती पण प्रिफर करत होतो, पण त्यामध्ये कसं होतं फक्त 1 इयर साठी स्टायपंड आहे. आणि या ज्या स्कीम मध्ये आहे जी महिला करिअर एजंट आहे, हे तुम्हाला स्टायपंड 3 वर्षासाठी मिळणार आहे. आपण ते पुढे किती कोणत्या वर्षाला किती स्टायपंड मिळणार हे बघूच. पण ही जी स्कीम आहे ही महिलांसाठी एक असं म्हणजे स्वतःला त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी एक अशी म्हणजे काय सुवर्ण संधी आहे असं म्हणू शकतो तुम्ही. आणि यामध्ये असं नाही की तुम्ही एज आपलं महिलांचं एज जास्त आहे तर मग त्या करू नाही शकणार, असं काहीही नाही. यामध्ये फक्त आहे की तुम्ही तुमचं स्वतःचे स्किल वापरून स्वतःचे जे फ्रेंड सर्कल आहे, स्वतःचे जे रिलेटिव्ह आहेत, यांच्या थ्रू तुम्ही स्वतःचा एक बिझनेस सेटअप करू शकता. तर वेलकम LIC दीदी म्हणून सगळ्यांचं.
फायनान्शियल इंडिपेंडेंट तर तुम्ही होणारच आहात नक्की. आता थोडक्यात आपण LIC बद्दल समजून घेऊ. LIC काय आहे तर लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ही कंपनी गव्हर्नमेंटनं सुरू केलेली आहे. म्हणजे की एक महामंडळ टाईप असतं की आपल्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटमध्ये आपण महामंडळ शब्द बऱ्यापैकी वापरतो, कॉर्पोरेशन म्हणून. ते लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया याची स्थापना झाली होती 1 सप्टेंबर 1956 मध्ये. आता ही स्थापना झाली होती म्हणजे काय असं नॉर्मल नव्हतं, तर याच्यासाठी पार्लमेंटमध्ये एक ऍक्ट पास करण्यात आला होता, लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ ऍक्ट 1956. त्याचं ऑब्जेक्टिव्ह असं होतं की बाबा जे आपले इन्शुरन्स जे आहे ते सगळ्यांना गरिबांना सुद्धा इन्शुरन्स मिळाला पाहिजे. आणि प्रत्येकाला इन्शुरन्स लागतोच, कारण कसं असतं की प्रत्येकाला स्वतःवर काहीतरी तरी लायबिलिटी असतात, काहीतरी जिम्मेदारी असतात. यदा कदाचित त्या पर्सनला काही जर झालं तर त्या पर्सनचं पूर्ण फॅमिली रस्त्यावर येऊ शकते. तर त्यासाठी इन्शुरन्स ही प्रत्येकाला गरजेची आहे. आणि आपल्याला पण समोरच्या कस्टमरला तीच गोष्ट पटवून सांगायची की जर तुमचं घर तुमच्यावर डिपेंड आहे, जर तुम्ही तुमच्या घरापासून जर 8 दिवस जरी लांब गेले तर त्या घराचं सगळं जे व्यवस्थापन आहे ते बिघडून जातं. तर त्यासाठी तुम्ही नसताना तुमच्या घराचे पूर्ण नियोजन कसं करता येईल त्यासाठी आपण प्लॅनिंग करूता. आणि त्यासाठी आपण ते फायनान्शियल त्यांना प्लॅन वगैरे सजेस्ट करू शकतो. हे आपण याच्यातून त्या पर्टिक्युलर पर्सनला आपण समजून सांगू शकतो. तर अशा प्रकारे हे ऍक्ट वगैरे तुम्ही वाचू शकता. याच्यामध्ये काय काय आहे तर ही बेसिक इन्फॉर्मेशन आहे की ज्यामध्ये LIC स्थापन कशी झाली, LIC चा काय मोटिव्ह काय होता स्थापन करण्याचा. यामध्ये जवळपास 200च्या वर कंपन्या एकत्र मर्ज करून लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन नावाची कंपनी स्थापन करण्यात आली. आणि ती 100% गव्हर्नमेंट ओन कंपनी आहे, ज्याचं ऑफिस आपल्याला मुंबईच्या इथं सेंट्रल ऑफिसला आहे. योगाक्षम वाहन बिल्डिंग आहे आपली. पुढे बघूया. आता याच्यामध्ये जॉईन कसं व्हायचं, हू कॅन जॉईन दिस स्कीम. लेडी कॅन्डिडेट तर पर्टिक्युलर आहेच, कारण की ही महिला करिअर एजंट आहे. ते माझ्या म्हणजे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे की महिलेसाठी ही. त्यानंतर ते इंडियन सिटीजन पाहिजे, वय वर्ष 18च्या वर पाहिजे, अबो मिनिमम 10वी पास पाहिजे. आणि त्यानंतर आता जसं की खूप जण आता रिसेंटली एक्झाम पास पण झाले, तर ते एक IRDA ची एक्झाम असते. IRDA म्हणजे कसं की इन्शुरन्स सेक्टर जो आहे त्याला पूर्णपणे रेग्युलेट करणारी बॉडी आहे. त्याचं नाव आहे IRDA, इन्शुरन्स रेग्युलेट डेव्हलपमेंट ऑथॉरिटी ऑफ इंडिया म्हणल्यासारखं IRDA आहे. जसं की हेडक्वार्टर हैदराबादला वगैरे आहे, की पूर्ण इन्शुरन्स सेक्टरला जसं की प्रायव्हेट असो किंवा गव्हर्नमेंट असो या सगळ्यांना हे करते, रेग्युलेट करते. त्यासाठी त्यांनी एक स्वतःच एक स्टँडर्ड मेंटेन करण्यासाठी की बाबा इन्शुरन्सची बेसिक माहिती जरी एजंटला पाहिजे त्यासाठी त्यांनी एक प्री रिक्रुटमेंट टेस्ट नावाचे प्रकार घेतलेला आहे, जे की तुमच्यासाठी चांगलं आहे. तुम्हाला त्यामध्ये खूप गोष्टी शिकायला मिळतात की बाबा काय इन्शुरन्स काय असतो. ऍटलीस्ट तुम्ही 1 तास ज्यावेळेस ती एक्झाम देता त्या एक्झाम मध्ये सगळ्या बेसिक गोष्टी विचारल्या जातात. इन्शुरन्स कोणाला द्यायचा असतो, कोण देऊ शकतं, कितीचा इन्शुरन्स कोणाला कधी घ्यायचा, या गोष्टीबद्दल तुम्हाला क्वेश्चन असतात. त्याचं बी आम्ही मटेरियल तुम्हाला प्रोव्हाइड करू. ज्यांनी बी या स्कीमसाठी जे इच्छुक महिला आहेत त्यांना आम्ही त्यासाठी गायडन्स वगैरे करू. आता याच्यामध्ये कोण एलिजिबल नाही, जसं की आपण आता बघितलं की एलिजिबल कोण आहे आणि आता कोण अप्लिकेबल नाही आहे. याच्यामध्ये महिलेमध्ये जर सॅलरी एम्प्लॉय असेल, म्हणजे की एखाद्या पर्टिक्युलर गव्हर्नमेंट कंपनीमध्ये किंवा प्रायव्हेट कंपनीमध्ये सुद्धा असेल, पण त्यांचं PF अकाउंट वगैरे तिकडे जनरेट असेल, त्या महिला इथे एलिजिबल नाही होऊ शकत. लेडीज हॅव्हिंग सबस्टेन्शियल रेग्युलर इन्कम फ्रॉम एनी ट्रेड ऑफ प्रोफेशनल ऑक्युपेशन. जर त्यांच्याकडे कोणता एखादा स्वतःचा व्यवसाय किंवा एखादा बिझनेस काहीतरी आहे जेणेकरून त्यांचं एक सफिशियंट इन्कम आहे, 2-3 लाखाच्या वर त्यांचं इन्कम जात असेल, तर त्यांना याच्यामध्ये स्कीम मध्ये आपण ऍड करू शकत नाही. कारण की गव्हर्नमेंटचं म्हणणं आहे की बेरोजगारांना संधी मिळाली पाहिजे, ज्यांनाही म्हणजे ज्यांच्याकडे क्षमता आहे पण त्यांच्याकडे जॉब वगैरे नाहीये, अशांना ही पर्टिक्युलर स्कीम आहे. याच्यामध्ये LIC एजंट इन फोर्स, म्हणजे सध्याच्या कंडिशनला LIC एजंट असेल तर त्यांना पण होणे. रिलेटिव्ह ऑफ LIC एजंट जर कोणी असेल, सपोज की एखाद्याच्या घरी जर कोणी ऑलरेडी एजंट असतात तर त्यांना पण हे अप्लिकेबल नाही. रिलेटिव्ह ऑफ LIC एम्प्लॉय, LIC मध्ये जे काम करणारे जे एम्प्लॉय आहेत त्यांचं पण कोण रिलेटिव्ह असेल तर त्यांना पण हे अप्लिकेबल नाही. हे आता गव्हर्नमेंटचे रूलच आहे याच्यावर. आणि तुम्हाला जे अपॉइंटमेंट देऊ शकतात ते कोण देऊ शकतात. आता जसं मी ऍज अ PDO आहे तर माझ्याकडे ती ऑथॉरिटी आहे, मी तुम्हाला रिक्रूट करू शकतो, त्यामध्ये काही अडचण नाही. माझा नंबर आहे 9975669693. लक्ष्मण काळे माझं नाव आहे. फॉलो
अंडर नॉर्म म्हणजे तुमच्या याच्यामध्ये प्रोसिजर मध्ये काहीही नाही, एक नॉर्मल एजन्सी फॉर्म असतो, त्याच्यासाठी तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागतं। रजिस्ट्रेशन झाल्याच्या नंतर एक एक्झाम होती, जसं की मी आधी सांगितलं बरोबर, IRD ची एक्झाम होते, त्यानंतर एक्झाम पास झाल्याच्या नंतर ते सर्टिफिकेट वगैरे त्यात जोडून तुम्हाला ब्रांच मध्ये एक इंटरव्ह्यू होतो, जो की ब्रांच इंचार्ज घेतात। तो इंटरव्ह्यू झाला की तुमचं महिला करिअर एजन्सी तुमची चालू होऊन जाते। आता याच्यामध्ये पुढचं तुमचा त्याच्या पुढची जी गोष्ट आहे की जसं बिझनेस कसा करायचा, ह्या गोष्टी आपण आता बघू। आता यामध्ये कसं असतं की सपोज एखाद्या लेडीजनं जर एजन्सी घेतली आणि महिला करिअर एजंट त्या बनल्या, तर त्यांना कंडिशन आहे। कंडिशन काय आहे की वर्षामध्ये 24 पॉलिसी त्यांना करायच्यात आणि त्यांचं फर्स्ट इयरचं कमिशन, आता कमिशन हा कन्सेप्ट मी थोड्या वेळात तुम्हाला समजून सांगेल। याच्यामध्ये फर्स्ट इयर कमिशन तुम्हाला 48,000 रुपये आलं पाहिजे, तर 48,000 रुपये आणि 24 पॉलिसी हा तुमचा 1 इयरचा टार्गेट असेल असं म्हणू शकता तुम्ही। पण याच्यामध्ये टार्गेट म्हणजे असं नाही की तुम्हाला त्या कंपल्सरी ते जर झालंच नाही तर ते काय असं अडचण होईल। ऍक्च्युली आपण त्याला स्टेप बाय स्टेप जर त्याला ब्रेकडाऊन केलं तर दर महिन्याला तुम्हाला 2 पॉलिसी करायच्या, तर 2 पॉलिसी आणि त्याचा प्रीमियम जवळजवळ तुम्हाला सॉरी कमिशन त्याचं तुम्हाला 1,500 ते 2,000 रुपये तुमचं कमिशन आलं पाहिजे। या हिशोबाने आपण जर प्लॅनिंग केलं तर हे जास्त तुम्हाला अडचण देणार नाही। त्याच्यामध्ये एक बोनस कमिशन पण असतं, जे की तुम्हाला तुमचं जे फर्स्ट इयर जे कमिशन असेल त्याच्यावर एक्स्ट्रा तुम्हाला बोनस कमिशन मिळतं। त्याच्यामध्ये 2 गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजे की हे तर तुम्हाला म्हणजे 24 पॉलिसी करायच्यात प्लस तुम्हाला कमिशन एवढं अर्न करायचं। आता यामध्ये असतं की तुम्हाला रेग्युलर एक कमिशन येत असतं, प्लस तुम्हाला जे स्टायपंड भेटणार आहे ते एक्स्ट्रा भेटणार आहे। त्याच्यामुळे तुमचं इन्कम जे असेल ते तुम्हाला एक लमसम चांगलं इन्कम तुम्ही जनरेट करू शकता। याच्यामध्ये बघा स्टायपंड जे असणार आहे की तुम्हाला 3 वर्षासाठी स्टायपंड आहे। फर्स्ट इयरला तुम्हाला 7,000 रुपये पर मंथ मिळणार आहे, सेकंड इयरला तुम्हाला 6,000 रुपये पर मंथ मिळणार आणि थर्ड इयर साठी 5,000 रुपये पर मंथ। जर याचा तुम्ही टोटल कॅल्क्युलेशन जरी केलं तर तुम्हाला जवळपास 2 ते 2.5 लाख रुपये तुम्हाला 2,16,000 रुपये तुम्हाला 3 वर्षामध्ये मिळणार। हे फक्त स्टायपंड आहे, प्लस याच्या सोबत सोबत तुम्हाला कमिशन पण मिळणार आहे, जे की तुम्ही जो आपल्याला जी कंडिशन आपण वरती ज्या बघितल्या होत्या 48,000 रुपये, हे कमिशन जे आहे हे तुम्हाला अर्न करायचंय, त्या बेसिसवर तुम्हाला ते स्टायपंड मिळणार आहे। जसं की फर्स्ट इयरला तुम्हाला हे 84,000 रुपये स्टायपंड मिळणार, 48,000 रुपये ते 84,000 हे एक तुम्हाला एक डिसेंट अमाऊंट तुम्ही म्हणजे 10,000 रुपये मंथली तुम्ही पाडल्यास येऊ शकतात म्हणल्यासारखं। पण हे पण कसं कंडिशन वाईज, जर तुम्ही याच्यापेक्षा जास्त कमवणार असाल आणि तुम्ही कमवू शकता, ऑफकोर्स याच्यामध्ये तुम्हाला कमी इन्कमची तुम्हाला लिमिटच नाहीये। तुम्ही जेवढं तुम्ही त्याच्यामध्ये एफर्ट्स द्याल, जेवढी तुम्ही तुमचं म्हणजे काय म्हणाल की तुम्ही जेवढ्या पॉलिसी वगैरे सेल व्हाल, जेवढा बिझनेस घ्याल, तेवढं तुमचं इन्कम राहू शकतं। आणि यामध्ये असं कोणी तुम्हाला प्रेशराईज नाही करणार, पण तुम्ही तुमचंच इन्कम ठरवू शकता की बाबा मला किती अर्न करायचं, तर हे तुम्हाला 3 वर्षामध्ये स्टायपंड मिळेल। आता याच्यामध्ये कसं आहे की जसं की मी तुम्हाला सांगितलं एक रेग्युलर कमिशन असतं की जे की तुम्हाला ते जे 48,000 आहे ते रेग्युलर कमिशन मध्ये येतं ड्युरिंग द प्रीमियम पेइंग टर्म। सपोज आता एखादी पॉलिसी आपण जर विकली कोणाला, तर विकल्याच्या नंतर कसं असतं त्या पॉलिसीमध्ये तुम्ही एक टर्म ठरवलेली असते की बाबा ते पर्टिक्युलर जो कस्टमर आहे तो तुमचा 10 वर्ष प्रीमियम भरेल, 15 वर्ष भरेल किंवा 20 वर्ष भरेल। आता त्या कस्टमरच्या डिपेंडनुसार की बाबा त्याला आपण जसं प्लॅन त्याला समजून सांगतोय आणि त्याला तो प्लॅन जसा आवडतोय त्या हिशोबानुसार ती प्रीमियम पेइंग टर्म असेल, जसं की प्लॅनच्या कंडिशन नुसार ते असेल। हे तुम्हाला एक्स्ट्रा असेल कमिशन, ऍक्च्युली ते स्टायपंड तुम्हाला एक्स्ट्रा म्हणता येईल, कमिशन हे तुम्हाला रेग्युलर मिळत जाईल। आता सपोज एक एक्झाम्पल घेऊ आपण, जर तुम्हाला फर्स्ट इयरचं 10% कमिशन असेल, सेकंड इयरला त्याच पॉलिसीला तुम्हाला 5% कमिशन मिळेल, थर्ड इयरला तुम्हाला 5% मिळेल। किंवा आता हे जर तुम्हाला 10% जे दिसायले फर्स्ट इयरला 10%, 20%, 25%, हे का व्हॅरी होतं, तर हे तुमच्या प्लॅनच्या कंडिशन नुसार व्हॅरी होतं। सपोज की एखादा प्लॅन असेल की 10 वर्षाचा असेल, तर 10 वर्षामध्ये तुम्हाला जे कमिशन भेटणार ते वेगळं भेटतं। जर एखादा प्लॅन तुम्ही 15 वर्षासाठी दिलेला आहे, तर 15 वर्षासाठी तुम्हाला कमिशन वेगळं भेटतं, 15 वर्षाला तुम्हाला 20 ते 25 च्या याच्यामध्ये कमिशन भेटू शकतं। हे ते प्लॅन वाईज नुसार होतं। आणि जर तुम्ही एखादा सिंगल प्रीमियम विकला, सिंगल प्रीमियम म्हणजे कसं, जसे पेन्शन प्लॅन असतात, पेन्शन प्लॅन मध्ये कसं की 20 लाख रुपये 10 लाख रुपये एकदाच पार्टी डिपॉझिट करते आणि त्यामध्ये तुम्हाला कमिशन मिळतं। सपोज 1 लाख रुपये जरी एकदाच पार्टीने डिपॉझिट केले तर तुम्हाला त्याच्यावर 2,000 रुपये कमिशन मिळेल, आणि जर त्यांनी 10 लाख रुपये केले तर तुम्हाला 20,000 रुपये कमिशन मिळेल। आता करंटली LIC मध्ये आता आमच्याच ब्रांच मध्ये
जवळजवळ 1 कोटीचे सुद्धा प्रपोजल आले, जे की अक्षय आणि जीवन शांती नावाचे जे प्लॅन आहेत, पेन्शन प्लॅन, त्यामध्ये आलेले. तर तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये ज्या एजंटनं तुम्ही किती अर्निंग झाली असेल त्यांना. तर याच्यामध्ये इन्कमची लिमिट नाहीये, तुम्ही इन्कम तुमचं तुम्ही ठरवू शकता. हे एक तुम्हाला बेसिक इन्फॉर्मेशन साठी मी सांगतोय. हा, जसं की आता तुम्ही रेग्युलर तुम्हाला जे कमिशन मिळतं, सपोज आता हे तुम्हाला 10%, 20%, 25% जे रेग्युलर कमिशन मिळते, त्यावर तुम्हाला फर्स्ट इयर साठी 40% बोनस कमिशन मिळतं. जसं की सपोज 25% जर तुम्हाला रेग्युलर कमिशन मिळालेलं आहे, तर त्याच्यावर तुम्हाला 40% म्हणजे बोनस कमिशन, म्हणजे पुन्हा 10% तुमच्या दाढी झाले, म्हणजे फर्स्ट इयरला तुमचं जे कमिशन मिळेल ते प्रत्येक पॉलिसीसाठी तुम्हाला, म्हणजे जवळपास 15 वर्षाची जर टर्म असेल मिनिमम, तर तुम्हाला प्रत्येक पॉलिसीला 35% पर्यंत तुम्हाला त्याच्यामध्ये तुम्ही कमिशन अर्न करू शकता. आता ही कमिशनची गोष्ट आहे, तुम्हाला स्टायपन भेटणार ते वेगळं, प्लस यामध्ये असतं की LIC काय करते, कॅश अवॉर्ड पण ठेवते, की एखादी तुम्ही पॉलिसी कंप्लीट केली तर तुम्हाला एका पॉलिसीच्या मागे 300 रुपये, 500 रुपये, किंवा मग एखादे चांदीचं नाणं असतं, सोन्याचं नाणं पण आहे, पण ते ऍज अ प्रीमियम जास्त जर आणलं तर त्यासाठी. आता बघा इथं जे स्टायपंड आहे त्यासाठी तुम्हाला काय कंडिशन असं, ऍटलीस्ट 65% ऑफ पॉलिसी आर इन फोर्स इन द सेकंड अँड थर्ड स्टायपनरी इयर. म्हणजे जी तुम्ही पॉलिसी सेल कराल ती पॉलिसी कंटिन्यू राहिली पाहिजे, आणि जेणेकरून आता आपण जे बिझनेस करणार आहे तो जेन्युइन बिझनेस असेल, कंटिन्यू जर पुढच्या 15 वर्षासाठी पॉलिसी असेल तर ते 15 वर्षापर्यंत तुम्हाला इन्कम ते येत आहे. जर तुम्ही ते कंटिन्यू त्या पॉलिसी तुम्ही जर कंटिन्यू ठेवू शकले तर तुम्हाला अजून त्याच्यात बेनिफिटच होणार आहे. लेडी एजंट हॅज कम्प्लिटेड द मंथ वाईज मिनिमम नंबर ऑफ लाईव्स, म्हणजे तुम्हाला पर मंथ 2 लाईव्स करायच्याच आहेत. तर आम्ही नॉर्मली पण आम्ही ज्यांना पण एजन्सी समजून सांगतो त्यांना सांगतो की मिनिमम तुम्ही 3 करत चला. पहिल्या 2 महिन्यामध्ये जर तुम्ही 3 केलं तर तिसऱ्या महिन्यामध्ये जरी तुमची एखादी कमी झाली तर तुम्हाला मॅनेज होऊन जातं. तर त्यासाठी थोडंसं लाईव्ह वर आपल्याला लक्ष ठेवावं लागेल. 24 लाईव्ह म्हणजे काय जास्त गोष्ट नाहीये. इथं आमचे एक एजंट आमच्या ब्रांच मधले जवळपास 50-100 लाईव्ह कंप्लीट करतायत. शतकवीर सुद्धा आहेत. जर तुम्ही आमच्या ब्रांच मध्ये व्हिजिट केलं तर तुम्हाला तिथं ते MDRT किंवा शतकवीर यांचे तुम्हाला फोटो दिसतात तिथे ब्रांच मध्ये. व्हॉट्स द प्लॅन? आता प्लॅन काय असतात LIC मध्ये, प्लॅन काय? आता हा सगळ्यात एव्हरग्रीन प्लॅन आहे. जीवन लाभ प्लॅनचा नंबर आहे 936. या जीवन लाभ मध्ये काय प्रकार आहे की LIC ने हा जो प्लॅन आणलाय हा पर्टिक्युलरली चाइल्ड साठी म्हणजे की पॉलिसी फादर किंवा मदर घेऊ शकतात, पण आपण जसं की प्लॅनिंग आपण चाइल्ड साठी म्हणतो ना, आता तुमच्या मुलासाठी आपण कोणाला जर एखादा प्लॅन सांगतो तुमच्या मुलासाठी किंवा मुलीच्या शिक्षणासाठी, मुलाच्या शिक्षणासाठी किंवा मुलीच्या लग्नासाठी आपण त्यांना सजेस्ट करू शकतो बाबा तुमच्या 20-25 वर्षानंतर तुम्हाला त्यांचं रिटर्न तुम्हाला की त्या लग्नासाठी किंवा कोणत्याही मोठ्या कामासाठी तुम्हाला युटिलाइज करता येईल. यामध्ये आहे की सपोज एखादं जर पार्टी आहे त्याचं वय वर्ष 30 आहे, तर 30 वर्षाचा यंग माणूस आहे तर त्यांना तुम्ही सांगू शकता की तुम्ही 25 वर्षाची टर्म घ्या, जेणेकरून त्यांचं जर 25 म्हणजे 55व्या वर्षी तुम्हाला मॅच्युरिटी मिळेल. समजलं? जर त्यांनी बेसिक समायशोड हे प्रकार असा असतो की जर त्या माणसाला किंवा त्या पार्टीला जर त्या पर्टिक्युलर टाइम मध्ये जर काही झालं तर हे जे 2 लाख रुपये हे गॅरंटेड त्यांच्या फॅमिलीला मिळणार, म्हणजे मिळणार हे 2 लाख रुपये. प्लस त्याच्यामध्ये त्यांचं जे त्यांनी आता सपोज की पुढचे 10 वर्ष पैसे भरले, पुढच्या नंतर त्याच्यानंतर काही जर झालं तर त्या 10 वर्षामध्ये त्यांना जे बोनस भेटणार असतो तो आपल्या प्रीमियम ज्या पॉलिसी असतात ना त्यामध्ये बोनस ऍड होत राहतो. तर बोनस जो ऍड होतो तर ती व्हॅल्यू तेवढी वाढत चालते. आता जर याच्यामध्ये तुम्ही 25 वर्षाची टर्म घेतली याचा अर्थ काय की प्रीमियम किती वर्ष पे करायचं आहे तुम्हाला, तर त्या पार्टीला सांगायचं की तुम्हाला 16 वर्ष पैसे पे करायचे आणि 25व्या वर्षी तुम्हाला पैसे भेटतात, म्हणजे त्यांच्या मुलाच्या किंवा मुलीच्या कोणत्या शिक्षणासाठी किंवा लग्नासाठी काम येतात. प्रीमियम पेइंग अप टू एज 40 म्हणजे त्यांनी जर विचार केला तर बाबा त्यांना कितीपर्यंत ते म्हणजे पैसे वगैरे पे करायचे. सपोज जर त्यांनी 10 वर्ष पैसे पे केले, 40व्या वर्षी जर त्यांना काय झालं तर त्यांना 2 मध्ये गोष्टी होऊ शकतात. जर नॉर्मल डेथ झाली तर त्यांना 2 लाख रुपये मिळणार. जर ऍक्सिडेंट झाला तर त्यांना 2 लाख प्लस 2 लाख, कारण ADDB नावाचा एक रायडर असतो. रायडर म्हणजे कसं ऍडिशनल बेनिफिट, तर त्याच्यामध्ये ADDB म्हणजे ऍक्सिडेंटल डेथ बेनिफिट म्हणून. तर त्यामध्ये कसं आहे की ऍक्सिडेंट जर झाला तर त्यांना 4 लाख रुपये त्यांच्या फॅमिलीला मिळणार. आणि सपोज जर त्यांना डिसॅबिलिटी काही जर झालं की म्हणजे की बाबा ऍक्सिडेंट झाला पण पाय वगैरे किंवा हाताला काहीतरी म्हणजे काम करू शकत नाहीत असं या कंडिशन मध्ये असं, तर त्या कंडिशन मध्ये सुद्धा LIC पार्शियली त्यांना पे करते.
आता जर सपोज जरा डिसॅबिलिटी आली तर त्यांना 1600 रुपये पर मंथ पुढच्या 10 वर्षासाठी पे केलं जातात. आता हे कंडिशन वाईज आहे, तर जर का या कंडिशन मध्ये जर बसलो तर आता जर सपोज आता मॅच्युरिटी बेनिफिट तर तुम्हाला असं याच्यामध्ये एक्सप्लेन करू शकतो की जर त्यांना 25व्या वर्षात जर पार्टीला काही नाही झालं 25व्या वर्षी त्यांना पैसे पाहिजे, त्यांना 2 लाख रुपये जी सम ॲश्युर्ड आहे ती पण ती मिळणार, 2,35,000 रुपये हे बोनस भेटणार. आता बोनस तुम्हाला जसं मी सांगितलं की LIC काय करते, तुमचं जे प्रीमियम भरता त्याच्यावर तुम्हाला ऍडिशनल ऍड करत करत त्याला एक बोनस अमाऊंट तयार करते, जी की तुम्हाला 2,35,000 भेटणार. फायनल ऍडिशन बोनस जे की तुमच्या 200 रुपये याच्यानुसार 450 रुपये ते मल्टिप्लाय करून 90,000 रुपयाचं तुमचं बोनस होतं, जेणेकरून तुम्हाला 25व्या वर्षी जी मॅच्युरिटी मिळणार आहे ती 5,25,000 रुपये मॅच्युरिटी मिळेल. आता हे आपल्याला पार्टीला समजून सांगायचे. आणि यामध्ये तुम्हाला कमिशन किती मिळणार, तुम्हाला याच्यामध्ये कमिशन 35% फर्स्ट इयरला मिळणार, सेकंड इयरला 7.5%, थर्ड इयरला 7.5% आणि फोर्थ इयर पासून ते पुढचे 16 वर्षापर्यंत, कारण की जी एवढी प्रीमियम पेइंग टर्म असते तेवढंच तुमचं कमिशनचं असतं. जोपर्यंत पार्टी ते पे करत चालेल तोपर्यंत तुम्हाला कमिशन पुढे 5% 16 वर्षापर्यंत भेटत चालेल. त्याचा जर तुम्ही टोटल कॅल्क्युलेट केलं तर 105% तुम्हाला जे तुम्ही जे प्लॅन दिलेला असतो, सपोज त्याचं प्रीमियम किती, एखादा कस्टमर जर 1 लाख रुपये भरत असेल तर तुम्हाला पूर्ण 16 वर्षामध्ये तुम्हाला त्या पॉलिसीतून 1,05,000 रुपये तुमचं अर्निंग होऊ शकतं. आता ही जी तुम्हाला जी इन्फॉर्मेशन सांगितली हे तुम्ही चेक करू शकता. याच्यासाठी वेगवेगळे ऍप आहेत, मी त्याची तुम्हाला लिंक प्रोव्हाइड करेल. तर यामध्ये टर्म रायडर कसं घ्यायचं, PPT किती घ्यायची, एज कसं, हे सगळे माहिती याच्यामध्ये टाकू शकता. आता ही 16 वर्षे तुम्ही इकडे लास्टच्या फोटोमध्ये बघू शकता, एज 30 आहे, टर्म 25, PPT 16 वर्ष, डिसॅबिलिटी बेनिफिटचं 2 लाख रुपये, डेथ बेनिफिट 2 लाख रुपये, हे सगळं असतं. आणि तुमचं कमिशन सुद्धा याच्यामध्ये तुमच्यामध्ये दिसून जाईल, GST वगैरे काय सगळ्या गोष्टी. तर हे अशा प्रकारे ऍप मध्ये तुम्हाला वेगवेगळे ऍप आहेत, जे की LIC ची पण आहेत ना प्रायव्हेट वाले पण, तुम्हाला जे समजण्यासाठी त्या सगळ्या गोष्टी तुम्ही बघू शकता. आता याच्यामध्ये जर स्कोप काय बाबा, तुम्ही आता जर ऍज अ ED करिअर एजंट झाला, फक्त इथं कमिशनच आहे का, फक्त इथं स्टायपनच मिळणार का, तर नाही. तुम्ही 5 वर्ष जर ही एजन्सी कंटिन्यू केली तर तुमचा जो बिझनेस परफॉर्मन्स असेल आणि तुम्ही जे काम करता LIC बद्दल जे तुम्ही लॉयल्टी दाखवली त्याबद्दल LIC तुम्हाला प्रमोट करू शकते ऍज अ डेव्हलपमेंट ऑफिसर. जसं की आज माझी जी पोस्ट आहे, मी एक डेव्हलपमेंट ऑफिसर आहे, तर तुम्ही त्या पोस्टला एलिजिबल होऊन जाता 5 वर्षानंतर, ज्याचं की तुम्हाला सॅलरी पेएबल 65,000 पर मंथ आहे. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला डबल बेनिफिट होऊ शकतो की तुम्हाला एक जॉब पण मिळू शकतो, एक सिक्युअर जॉब सुद्धा म्हणू शकता 5 वर्षानंतर. फक्त त्यासाठी तुम्हाला 5 वर्ष एक तुमचं एजन्सी कंटिन्यू चालवावं लागेल, त्यानंतर तुम्ही डेव्हलपमेंट ऑफिसर होऊ शकता. जे बी कोणी पण नवीन आता यंग महिला आहेत किंवा लेडीज वगैरे, तर त्यांच्यासाठी एक चांगली संधी आहे. तुम्ही एक स्वतःचा बिझनेस सेटअप करताय कमी इन्व्हेस्टमेंट मध्ये, आणि तुम्हाला त्याच्यातून पुढे चालून एक गोल्डन ऑपॉर्च्युनिटी की बाबा स्वतःचा एक म्हणजे काय म्हणता येईल, एक जॉब पण तुम्ही एक सिक्युअर करू शकता याच्यातून क्लास 2 ऑफिसरचा. आता जर तुम्ही LIC एजंट झाले तर तुम्हाला काय, अर्निंग युअर एफर्ट टू पे ऑफ, बिकम युअर ओन बॉस. आता यामध्ये की तुम्हाला तुमचे बॉस तुम्हीच असणार आहेत, आणि याच्यामध्ये लाखो जण LIC एजंट आहेत. असं नाही, LIC कडे सध्याच्या कंडिशनला 13 लाख 14 लाख जवळपास एजंट आहेत, जे की LIC नंच रिक्रूट केलेले. तर तुम्ही पण त्या एका मिशन मध्ये तुम्ही सहभागी होत आहे. आणि आपलं मिशन सिंपल आहे की सगळ्यांना, भारतात सगळ्यांना इन्शुरन्स प्रोव्हाइड केला पाहिजे किंवा प्रत्येकाकडे इन्शुरन्स असला पाहिजे. याच्यामध्ये दोन्ही गोष्टी आहेत, त्या प्रत्येक समोरच्या व्यक्तीचा पण फायदा आहे आणि आपण त्यापर्यंत पोहोचतोय म्हणून आपल्याला पण त्याचा इन्कम मिळत राहतो. तर तुम्ही जॉईन करू शकता आणि तुमची लाईफ पण याच्यामधून चेंज होणार नक्की. आता खूप महिला अशा असतात की ज्या आता ज्यांचे लग्न वगैरे झाले, त्यांच्यासाठी बी असं आहे की एक संधी मिळालेली आहे की तुमच्यासाठी एक स्टायपन पण आहे, प्लस तुम्ही जर त्याच्यामध्ये सुरुवात केली, तुमच्या नशिबानं जर त्या गोष्टी तुम्हाला जमत गेल्या, सगळ्या गोष्टी, तुमचा एफर्ट्स, तुमची मेहनत, सगळ्या गोष्टी मिळून आल्या, तर तुम्ही तुमचं एक सिक्युअर फ्युचर तुमच्या मुलांसाठी तयार करू शकता म्हणल्यासारखं. तर आता LIC एजंट साठी आपल्याला
म्हणजे LIC बद्दल जरी बोलायचं झालं तर याच्यामध्ये आता एजंट जर झाले तर इंडियात लार्जेस्ट इन्शुरन्स कंपनी आहे तुमच्या पाठीमागे. याच्यामध्ये जे पोटेन्शियल आहे ते खूप जास्त आहे. LIC जर तुम्ही गुगलवर याच्यावर सर्च केलं तर तुम्हाला कळून जाईल की भारताची लाईफ इन्शुरन्स मधली सगळ्यात मोठी कंपनी ही LIC आहे. एवढंच नाही तर जगामधली लाईफ इन्शुरन्स कंपनी मधली 4 नंबरचा मोठा ब्रँड हा LIC आहे. जेवढ्या पण आपल्या भारतातल्या जेवढ्या कंपन्या आहेत त्या कंपन्यामध्ये सगळ्यात जास्त स्टेक जर कोण होल्ड केलेला असेल तो LIC नाही. जे आपले नवीन नवीन इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट येतात त्या प्रोजेक्ट मध्ये सगळ्यात जास्त इन्व्हेस्टमेंट जर कोण केली असेल ती LIC नाही. LIC हा एक ब्रँड आहे आणि हा ब्रँड तुमच्या पाठीमागे उभा राहणार आहे. जर तुम्ही जॉईन झाले तुम्हाला त्याच्यामधून इन्कम पण मिळेल आणि तुम्हाला एक असं प्राऊडली सांगू शकाल की मी एक LIC एजंट आहे, मी एक इन्शुरन्स ऍडवायझर आहे, मी लोकांना इन्शुरन्स वगैरे सेल करतो. यामध्ये स्वतःसाठी एक प्राऊड मोमेंट आहे. ऑपॉर्च्युनिटी तुम्हाला माहिती आहे की फ्लेक्झिबल वर्किंग आवर आहे. तुम्हाला काही असं ऑफिसला येण्याची काही गरज नाही. तुम्हाला इथं फ्री ट्रेनिंग सेमिनार मिळत राहील. तुम्हाला अनलिमिटेड अर्निंग राहील. सोशल पर्सनल प्रोफेशनल रिकग्निशन असेल. कारण समाजामध्ये LIC एजंटला खूप मान आहे. कारण की खूप गोष्टी चांगल्या ज्यावेळेस होतात त्यावेळेस तुम्हाला तुमचं अप्रिशिएशन नक्कीच होणार त्या तिथं. ज्यावेळेस बी कोणी एखादा पर्टिक्युलर एखादा कस्टमर आहे ज्यामध्ये त्यांनी पॉलिसी वगैरे काढली असेल आणि ज्यावेळेस त्याची काही कारणास्तव डेथ झाली आणि ज्यावेळेस एक एजंट त्यांच्या घरी LIC चे पैसे ज्यावेळेस नेऊन देतो किंवा चेक देतो त्यावेळेस त्या समोर त्याच्या फॅमिलीच्या याच्यावरला आनंद बघायचा. ती खरी कमाई तुमची ती आहे. एक सोशल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून बघू शकता यावेळेस. अट्रॅक्टिव्ह कमिशन फ्रॉम एव्हरी सेल. तुम्ही जे सेल कराल त्याच्यावर कमिशन तर आहे, तुम्ही स्वतःचेच बॉस आहात. जसं की आता याच्यामध्ये रिवॉर्ड जर बघता येईल तर फर्स्ट इयर कमिशन आहे. त्याच्या बाद तुम्हाला रिन्युअल दरवर्षी तुम्हाला कमिशन त्याचं ज्या जुन्या पॉलिसी आहेत त्याचं पण मिळणार. प्लस तुम्हाला फर्स्ट इयर साठी बोनस कमिशन मिळतं. सपोज तुम्ही 5 वर्ष जर एजन्सी कंटिन्यू केली आणि त्यानंतर काही कारणास्तव तुम्ही एजन्सी कंटिन्यू नाही केली तरी पण ते तुम्ही जे 5 वर्षाच्या पाठीमागे जो बिझनेस केलेला आहे त्याचं तुम्हाला रेग्युलर तुम्हाला इन्कम मिळत राहील. पुढचे जे टर्म जेवढी असेल तुम्ही 15 वर्ष 20 वर्ष जेवढी भरलेली तुम्ही. प्लस LIC काय करते की तुम्ही जो एक्स्ट्रा एफर्ट देऊन जे पॉलिसी वगैरे जमा करता तर त्या पॉलिसीसाठी तुम्हाला एक कॉम्पिटिशन पण रेग्युलर बेसिसवर असतो. ज्याच्यामध्ये तुम्ही अजून जे तुमचं कमिशन ते तुमचं स्टायपंड प्लस तुम्हाला एक कॉम्पिटेटिव्ह प्राइस सुद्धा तुम्हाला एक अर्निंग साठी एक ऑपॉर्च्युनिटी आहे. तुम्हाला स्पेशल बेनिफिट पण आहे त्याच्यामध्ये. तुम्ही जर कंटिन्यू 15 वर्ष एजन्सी केली तर तुम्हाला ग्रॅच्युटी मिळते जी की जवळ 5 लाख रुपये आहे. तुमच्यासाठी LIC तुमचा टर्म इन्शुरन्स काढला जातो. जर तुम्हाला काही जर झालं तर 3 लाख रुपये तुमच्या फॅमिलीला मिळणार. ग्रुप इन्शुरन्स आहे त्यामध्ये पण तुमचा आहे. मेडिकल इन्शुरन्स आहे. पेन्शन स्कीम साठी तुम्हाला एलिजिबल आहे तुम्ही. ग्रुप पर्सनल ऍक्सिडेंटल डिसेबिलिटी स्कीम सुद्धा तुमच्यासाठी आहे. स्पॉन्सरशिप आणि नॅशनल इंटरनॅशनल कन्व्हेन्शनला सुद्धा तुम्ही जाऊ शकता. आता तुम्हाला जर सपोज तुम्ही जर चांगली एजन्सी चालवली, तुम्ही MDRT वगैरे COT TOT जर झाली, आता ही COT TOT मी तुम्हाला नंतर एक्सप्लेन करेन. सध्याच्या वेळेला व्हिडिओची लेंथ वाढत असल्यामुळे आपण थोडं शॉर्ट मध्ये घेऊ. अलाउन्सेस मिळतात जसं की ऑफिस वगैरे टाकण्यासाठी तुम्हाला अलाउन्स मिळतो. फ्रिंज बेनिफिट असतात, व्हेरियस अवॉर्ड्स मिळतात, ॲडव्हान्स मिळतात. जसं की गाडी लॅपटॉप 4 व्हीलर साठी तुम्हाला लोन काढू शकता. हाऊसिंग लोन सुद्धा मिळते तुम्हाला. आता तुम्ही LIC मध्ये सॅलरी किती एक्सपेक्ट करू शकता तर याच्यामध्ये सॅलरीसाठी पर्टिक्युलर नाही. तुम्ही जेवढं बी तुम्ही कमिशन अर्न कराल यामध्ये तुम्हाला लिमिट नाही. प्लस तुमचं स्टायपंड असणार आहे महिलासाठी पर्टिक्युलर 3 वर्षासाठी. अनलिमिटेड अर्निंग असेल तुम्ही विच इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू युअर बिझनेस ब्रिंगिंग इन. आता याच्यामध्ये वर्किंग टाइमचं काही घेणे देणे नाहीये. तुम्ही तुमच्या पद्धतीने काम करू शकता. तुम्ही तुमचा एक जर सपोज कोणता एक छोटा मोठा जॉब करत असाल किंवा छोटा मोठा बिझनेस करत असाल त्यासोबत तुम्ही LIC एजन्सी काम करू शकता. यामध्ये एक एक्झाम असते जे की इन्शुरन्स रेग्युलेटर जसं IRDA आहे. IRDA थ्रू तुम्हाला एक IC38 ची एक्झाम होते. याच्यामध्ये तुम्हाला मिनिमम 10वी पास लागणार आहे. प्रोसेस खूप सिंपल आहे. 5 स्टेप प्रोसेस आहे. अप्लिकेशन फॉर्म भरायचा आहे, त्याच्यानंतर सबमिट नेसेसरी जसं की फोटो, एज प्रूफ, ॲड्रेस, क्वालिफिकेशन सर्टिफिकेट. जसं की तुमच्यासाठी एक इन्शुरन्स ट्रेनिंग असेल ती पण आम्ही आमच्या थ्रू होईल. त्यानंतर एक एक्झाम होईल. त्यानंतर एक्झाम झाल्याच्या नंतर तुम्हाला एक ब्रांचला एक इंटरव्ह्यू होऊन जाईल छोटा. तुम्हाला एक अपॉइंटमेंट लेटर त्याच्यानंतर तुम्हाला मिळालं.
त्यानंतर तुम्ही बिझनेस करू शकता. चला, थँक्यू. वेलकम टू टीम LIC. थँक्यू सो मच.